राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। नवाब मलिक यांनी आता मतदानाचा हक्क बजावलाय। नवाब मलिक यांनी आता कुणाला मतदान केलं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मतदानाच्या आधी त्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती, शिवाय जयंत पाटलांची सुद्धा त्यांनी भेट घेतली होती। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाला मतदान केलंय की शरद पवार यांच्या पक्षाला मतदान केलंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान अजित पवारांच्या बैठकांना सुद्धा मलिक हजर होते, मात्र मलिकांनी कुणाला मतदान केलंय याबाबत अजून सुद्धा साशंकताच आहे। आपण पाहतोय नवाब मलिक गेल्या काही दिवसांपूर्वी जेलमध्ये होते, जेलमधून त्यांना आता जामीन मिळालेला आहे आणि आता अजून सुद्धा त्यांचा अधिकृतरित्या अजित पवार पक्ष किंवा शरद पवार पक्ष यांच्यामध्ये प्रवेश कोणत्या पक्षात आहे ते निश्चित झालेलं नाहीये। मात्र तरी सुद्धा आज विधान परिषदेची ही जी निवडणूक होते त्यामध्ये त्यांनी आता मतदान केलेलं आहे आणि विशेष म्हणजे मतदानाच्या आधी त्यांनी अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांचीही भेट घेतली आहे। त्यामुळे आता कुणाच्या पारड्यामध्ये जयंत पाटलांचं मत पडलेलं आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया फुटू शकतात ना, फुटू शकण्यापेक्षा ते एक वेगळी भूमिका घेऊ शकतात। काँग्रेसचीच मतं फुटणार, अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये। गणपत गायकवाड हे स्वतः जेलमधून या ठिकाणी येणारे परवानगी घेतलेली आहे। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। गणपत गायकवाड मनाने मग कोणासोबत आहे ते आता मी कसं काय सांगणार, ते मी सांगू शकत नाही। सर गुजरात का एक वीडियो सोशल मीडिया पर काफी वायरल हो रहा है, जहाँ पर 40 लोगों की जो है वैकेंसी और आपने देखा होगा कैसी भगदड़ मची है। हाँ, कैसी भगदड़ मची है, युवा बेरोजगार लाखों हजारों लोग वहां जमा हो गए। ये मोदी जी का मॉडल है, मोदी जी की गारंटी है, पढ़ो लिखो और बेरोजगार रहो और कतार में लाखों की कतार में खड़े रहो। गुजरात में ही ये गुजरात मॉडल है और मोदी जी देश को एक ज्ञान दे रहे हैं। यूएस में जाकर, ऑस्ट्रेलिया में जाकर विकास वगैरह वगैरह वगैरह, अपने गुजरात में वो लोगों को रोजगार नहीं दे पा रहे हैं। बघा, देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना कोणी थांबवलेलं नाही कुठे जाण्यापासून। त्यांनी मुंबईत यावं, मुंबईच्या विकासाचा विचार करावा, पण त्यांनी गोरेगांव मुलुंड जो लिंक रोड है उसका क्या कर रहे हैं, उद्घाटन कर रहे हैं ना, क्या भूमि पूजन। पहले एक बार उसका भूमि पूजन हो गया है। ज्यादा जानकारी अगर आपको चाहिए तो हमारे नेता साथी आदित्य ठाकरे जी से बात करिए। गुजरात मध्ये 40 जागांसाठी हजारो तरुण रांगेत उभे आहेत आणि खाजगी नोकरी आहेत 40 जणांची। चेंगराचेंगरी, पाडापाड, धडपड हे गुजरात मॉडेल आहे। मोदींनी बेरोजगारांच्या बाबतीत जो खेळ केलेला आहे त्याचं जिवंत उदाहरण गुजरातमध्ये आहे। मोदी आपल्या गुजरातमध्ये रोजगार देऊ शकले नाही। मुंबई महाराष्ट्रातले असंख्य उद्योग पळवून सुद्धा मोदी आपल्या लोकांना गुजरातच्या रोजगार देऊ शकले नाही।